हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी गाजराची वडी बनवणार आहे। चला आता सुरुवात करूया। मार्केटमध्ये ताजी गाजरे आलेलीच आहेत, तर त्याच्यापासून आज तिखट वडे कसे बनवायचे आहेत ते पाहूया। तर ही आहेत गाजरे, तर ह्याचे साल आपण वरचे आहे ते काढून घ्यायचे आहेत। हे पहा, याच्यात आपण साले काढून घेतलेले आहेत। गाजरांना चिरून आता याचे आपण असे तुकडे बनवलेले आहेत। आता यानंतर याला आपण किसून घ्यायचं आहे किसणीने। किंवा ही गाजरे मिक्सरला बारीक केली तरीही चालते। हे पहा, आपले आता गाजर सर्व किसून झालेले आहेत। आता यानंतर याला आपण एका परातीत घ्यायचं आहे। परातीमध्ये घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये ॲड करायची आहे। हिंग चिमूटभर, अर्धा चमचा मीठ, गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे आणि त्यानंतर लाल तिखट 2 चमचे घालायचे आहे। ओवा अर्धा चमचा, ठेचलेला लसूण घातलेला आहे। आलं लसणाची पेस्ट घातली तरीही चालेल। यानंतर यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचे पीठ घेतल्यामुळे वड्याला चिकटपणा येतो आणि त्याचे तुकडे होत नाहीत करताना वडे, म्हणून आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आणि बेसनचं पीठ जरी अर्धी वाटी घेतले तरीही चालेल। थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळायचं आहे। यामध्ये हळद घालायला मी विसरली होते, तर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा, वड्याचे पीठ आता आपले मळून झालेले आहे। यानंतर आपण आता हे 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर आपण लगेच वडे बनवायला घ्यायचे आहेत। हा प्लास्टिकचा कागद आहे, तर याच्यावरती आपण पाणी लावायचं आहे आणि त्याच्यानंतर छोटे गोळे बनवायचे आहेत आणि आता आपण वडे थापायला चालू करायचे आहेत। असे वडे सर्व बाजूंनी थापून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मध्ये याला आपण होल पाडायचं आहे, बोटानेच पाडायचं आहे। हे पहा, असे होल मध्ये पाडायचं आहे। आता याला आपण तळायला सोडायचं आहे। तर तळण्यासाठी आपण तेल ठेवलं होतं गरम करायला, तर ते तापले का नाही ते पाहूया। त्यासाठी आपण यामध्ये हे सोडलेलं आहे। तेल आता तापलेलं आहे, यामध्ये आता वडे सोडूया। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि वडे दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहेत। असे आपण सर्व वडे करून घ्यायचे आहेत। गाजरापासून नवीन कोणता पदार्थ तुमच्याकडे बनवतात का? तर कमेंट करून नक्की सांगा। हे गाजराचे वडे 4 ते 5 दिवस टिकतात। बाहेर कुठेही प्रवासाला जात असाल तर हे करून घेऊन जाऊ शकतो। हे पहा, गाजराचे वडे आता आपले तळून झालेले आहेत। हे गाजराचे वडे दही किंवा लोणच्याबरोबर खाल्ले जाते। ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाजूलाच असलेल्या बेल आयकॉनचं बटन क्लिक करा,
जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.